अनन्या चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तर मित्रांनो, या श्लोकाचा अर्थ असा आहे, परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या आवश्यकता मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे रक्षण मी करतो. तर मित्रांनो, तात्पर्य असा, कृष्ण भावने वाचून ज्याला क्षणभरही राहत नाही, तो दिवसातील 24 तासही केवळ श्रीकृष्णांचे, राधाचे, देवाचे चिंतन करीत असतो. तो श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, पादसेवन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तीमध्ये रममाण झालेला असतो. अशा भक्तास आत्मसाक्षात्कारामध्ये परिपूर्णत्व प्रदान करणाऱ्या या सर्व क्रिया मंगलमयी आणि दिव्य शक्तींनी परिपूर्ण असतात. यामुळे भगवत भक्त भगवंताचे केवळ सान्निध्य प्राप्त करण्याची इच्छा करतो. असा हा प्रामाणिक भक्त निसंदेह विनाप्रयास भगवत प्राप्ती करतो आणि मित्रांनो, यालाच योग असे म्हणतात. भगवत कृपेमुळे या भक्ताला बौद्धिक बद्ध अवस्थेत पुन्हा कधीच परतावे लागत नाही आणि यामध्ये क्षेम म्हणजे भगवंताचे अहेतुकी संरक्षण होय. भगवंत योगाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती होण्याकरिता भक्ताला सहाय्य करतात. तर योग म्हणजे भगवंत स्वतः भक्ताची मदत करतात कृष्ण भावनेची प्राप्ती होण्यासाठी.